सिलेबस संपलाय सर. बर थांबा, एक एक जणांचं घेऊया. ज्यांचा 12वा पाठ सुरू आहे त्यांनी रेज हँड करा, की जेणेकरून मला समजेल 12वा पाठ ज्यांचा झालेला आहे असे. बर, प्रीतीच्या शाळेमध्ये 12वा पाठ झालेला आहे. अजून स्वातंत्र्य प्राप्ती हा पाठ दीपालीचा झालाय, समृद्धी झालाय, सुनील झालाय. बर 13 नंबर हा म्हणजे बऱ्याच जणांचा झाला. 13 नंबरचा पाठ 16 जण आहेत. अपूर्वा, प्रतीक्षा, अनुष्का. आपण ह्या दोन्ही पाठांची काय करूया, उजळणी घेणार आहोत. म्हणजे शेवटची साधारणतः आपला समतेचा लढा तुम्ही शाळेमध्ये शिकलेला आहात, पण तरीही आपण इथे 12, 13 आणि 14वा पाठ जो आहे आणि राज्यशास्त्राचे पण राहिलेले शेवटचे 2 पाठ हे जे आहे ते आपण घेणार आहोत. कारण परीक्षा अजून भरपूर तुम्हाला सांगितलं का परीक्षा केव्हा आहे, काय आहे? पुढच्या महिन्यात आहे सर. हा, पुढच्या महिन्यात आहे. म्हणजे जवळपास आता आज तारीख आहे 6 ते 6 तारीख आहे साधारणतः. म्हणजे तुम्हाला अजून जवळपास जो आहे तो 25 दिवसांचा अवधी आहे, 24 ते 25 दिवसांचा. म्हणजे अजून भरपूर दिवस आहे. म्हणजे आपली रिव्हिजन पण होईल. तुमचा जेव्हा शाळेमध्ये झालेला असेल, पण इथे आपण जे आहे ते एक प्रकारची तुमची रिव्हिजन, काही जण उपस्थित नसतील बरोबर, किंवा काहींना काही संकल्पना, काही मुद्दे समजलेले नसतील, तर थोडे आपण इथे जे आहे ते घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा, किंवा थोडं वेगळं तुम्हाला जे आहे ते क्लासमध्ये बघायला मिळणार आहे. म्हणून आपण जो आहे तो 12, 13 आणि 14 असे 3 पाठ जे आहेत ते साधारणतः इतिहासाच्या ज्या ज्या दिवशी तास आहेत तर त्या दिवशी घेणार आहात. काहींना कारण सगळाच पाठ पूर्ण समजलाय असं पण नाही बरोबर, तर म्हणून आपण तो जो पाठ आहे तर थोडा आपण चांगल्या पद्धतीने जो आहे तो घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वातंत्र्य प्राप्ती काय बरं? स्वातंत्र्य प्राप्ती एक ऐतिहासिक संघर्ष व दुभंगलेला विजय. स्वातंत्र्य प्राप्ती कोण सांगतंय? आपण समतेचा लढा मागच्या तासाला पाहिलेला होता. आता पुढे आपल्याला स्वातंत्र्य प्राप्ती याविषयी ज्यांचा झालेला असेल त्यांच्यासाठी प्रश्न. काय बरं स्वातंत्र्य प्राप्ती काय आहे थोडक्यात? हा, काय स्वातंत्र्य प्राप्ती? सर, तुमच्या शाळेमध्ये स्वातंत्र्य मिळवणे म्हणजे एखाद्या राष्ट्राचे परकीय गुलामगिरीतून वसाहतीचे सत्तेतून किंवा बाह्य नियंत्रणातून मुक्त होऊन स्वतःचे सार्वभौम शासन प्रस्थापित करणे. शासन प्रस्थापित करणे. बर, अजून कोण सांगतंय? सर मी सांगू? हो. स्वातंत्र्य प्राप्ती म्हणजे आपल्या विरुद्ध ते दुसरे म्हणजे ब्रिटिश लढत होते ना, त्यांच्याकडून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचा होता. बर, सर, स्वातंत्र्य प्राप्ती म्हणजे एखाद्या देशाच्या गुलामगिरीतून प्राप्त होऊन स्वतःचं शासन चालू करणे. बर, अजून कोण सांग? हो. परकीय गुलामगिरीतून, नियंत्रणातून किंवा अन्यायकारक बंधनातून मुक्त होऊन स्वतःचे सार्वभौम राज्य स्थापन करणे म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती. सार्वभौम स्वतःचं राज्य जे आहे ते प्राप्त करणे. साधारणतः जो आहे तो आपण भारत देश हा 1947 15 ऑगस्ट 1947 रोजी काय झालेला आहे? स्वतंत्र झालेला आहे. आणि मग ह्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जे आहे तर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बरोबर समाज सुधारकांनी जे आहे ते आपले प्राणाचं बलिदान देऊन
एक प्रकारचं सार्वभौम गणराज्य स्थापन केलेलं आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. विविध पद्धतीने त्यामध्ये विविध समाज सुधारकांचा स्वातंत्र्य सैनिकांचा पुढाकार आपण पाहतो की साधारणतः यांनी भारत देशाला जो आहे ते स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. तर थोडक्यात आता ज्यांचं झालेलं आहे तुम्हाला समजलं, पण एक आपण छोट्या छोट्या व्हिडिओद्वारे साधारणतः तुम्हाला लक्षात येईल, त्याच्यातून चलचित्रफितीतून साधारणतः तुम्हाला जे काही गोष्टी तुमच्या राहून गेलेल्या आहेत ज्यामध्ये, तर त्या यामध्ये तुमच्या जे आहे ते साधारणतः कव्हर होतील. इयत्ता 8वी विषय इतिहास धडा 12वा स्वातंत्र्य प्राप्ती. प्रस्तावना. 1939 ते 1945 या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्याचा लढा व्यापक झाला होता. अनेक क्रांतिकारकांपासून ते सामान्य भारतीय जनतेपर्यंत सर्वजण या लढ्यात सहभागी झाले होते. 1942च्या छोडो भारत चळवळीने भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढला होता. त्यामुळे त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्या दृष्टीने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिश सरकारने केलेल्या विविध योजनांची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. मुस्लिम लीगची स्थापना. मुलांनो, राष्ट्रीय सभेची उभारणी ही धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर झाली होती. राष्ट्रीय सभेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या राष्ट्रीय आंदोलनात सर्व जाती धर्मांचे लोक सामील झालेले होते. ही चळवळ संपूर्ण भारतभर पसरली होती. तिला रोखणे इंग्रजांना अशक्य वाटू लागल्याने ती कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. त्याचा परिणाम मुस्लिम लीगची स्थापना होण्यात झाला. मुस्लिम लीगने या चळवळीला पाठिंबा दिला नाही. राष्ट्रीय सभा ही हिंदूंची संघटना आहे, तिच्यापासून मुसलमानांचा काहीही फायदा होणार नाही असा प्रचार बॅरिस्टर जिना व लीगने केला. यावेळी लीगने इंग्रजांशी सहकार्य केले. इंग्रजांनाही राष्ट्रीय चळवळ दडपून टाकावयाची असल्याने त्यांनी लीगचे सहकार्य आनंदाने स्वीकारले. सुप्रसिद्ध मुस्लिम कवी डॉक्टर मुहम्मद इक्बाल हे इसवी सन 1930च्या मुस्लिम लीगच्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रथमच स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला. पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, सिंध व बलुचिस्तान यांचे एकत्रीकरण करून व स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्यात यावे असा विचार त्यांनी मांडला. पाकिस्तान हा शब्द रहमत खान या केम्ब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्याने नाव और नेव्हर नावाच्या पुस्तकात वापरला होता. तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली. तुम्हाला साधारणतः यातून समजलं असेल की कशा पद्धतीने पार्श्वभूमी की पाकिस्तान राष्ट्राची कशी सुरुवात झाली किंवा या नेत्यांनी जे आहे ते एक प्रकारचं मुस्लिम राष्ट्र कसं स्थापन व्हावं आणि त्या ज्या संकल्पना आहेत ते जे सिद्धांत जे आहेत बॅरिस्टर जिना असतील, जी मुस्लिम लीगची जी स्थापना झाली त्यामधले जे अध्यक्ष आहेत तर यांनी जे आहे ते एक प्रकारची पुढाकार घेऊन एक स्वतःचं मुस्लिम राष्ट्र असावं अशा पद्धतीची जी आहे ती मागणी जी आहे ती पुढे जोर धरू लागलेली आहे. मग दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्याची तीव्र मागणी, द्विराष्ट्र सिद्धांत जो मुस्लिम लीगने, टू नेशन थेरी जो आहे, डिवाइड अँड रूल्स, मुस्लिम लीगची जी आहे ती स्थापना झाली आणि त्यांनी मग वेव्हेल योजना जून 1945. जर कोणाला घटनाक्रम वगैरे जर लिहायचा असेल तर शॉर्ट मध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता की तो खूप महत्वाचा आहे. समान प्रतिनिधित्व देण्यात आलं. बॅरिस्टर जिनांचा अट्टहास की एक स्वतंत्र अशा प्रकारचं मुस्लिम राष्ट्र असावं. या योजना ही जी आहे ती अयशस्वी. त्यानंतर पुढे जी आहे ते त्रिमंत्री योजना 1946. ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांची घोषणा भारतीयांना स्वतःचे संविधान तयार करण्याचा अधिकार त्यामध्ये देण्यात आलेला आहे. या योजनेखातर लीग आणि काँग्रेस हे दोन्ही असंतुष्ट अशा प्रकारचे जे आहेत संघटना आहेत. प्रत्यक्ष कृती दिन 16 ऑगस्ट 1946. पाकिस्तानच्या मागणीसाठी हिंसक मार्ग म्हणजे मोठ्या प्रमाणात जे आहेत तर एक
भारत आपण पाहतो की साधारणतः व्हिडिओमध्ये बघितलं की बलुचिस्तान असेल, पंजाब असेल, सिंध प्रांत असेल, तर यांचा मिळून एक प्रकारचा जो आहे तो मुस्लिम राष्ट्र व्हावा आणि पुढे जाऊन जे आहे ते पाकिस्तान नाव एका विद्यार्थ्याने जसे रिसर्च मध्ये एका पुस्तकामध्ये ते आलेलं होतं आणि पुढं हे नाव जे आहे तर आपण पाहतो की ते आलेलं पाहायला मिळतं. मग प्रत्यक्ष कृतीतून काय कृती ती तर 16 ऑगस्ट 1946 नंतर पाकिस्तानच्या मागणीसाठी एक मोठ्या प्रमाणाचं जे आहे तर हिंसक मार्ग किंवा आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्यातून जे आहे ते एक प्रकारचा मुस्लिम राष्ट्र पाकिस्तान राष्ट्र व्हावं अशी जोरदार मागणी जी आहे ते यामधून पुढे आलेली दिसून येते. शांततेसाठी गांधीजींची धडपड, मग यामधून जे आहे ते एक प्रकारची शांतता राहावी. आपण पाहतो की महात्मा गांधींचा मार्ग जो आहे तो एक प्रकारचा शांतता अहिंसा एक प्रकारचा आहे. मग शांततेसाठी त्यांनी धडपड केलेली आहे. मग हंगामी सरकारची स्थापना झाली. स्टार्टिंगला सुरुवातीला नेतृत्व जे आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले आहे. मुस्लिम लीगचा अडथळा त्यामध्ये, मग कारभार चालवणे जो आहे ते एक प्रकारचा कठीण स्वरूपाचं होतं. मग माउंट बॅटन योजना जी आहेत ती साधारणतः सत्तांतराची अंतिम मुदत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत 1946 मध्ये मार्च पॅरिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची जी योजना आखली ती त्रिमंत्री. प्रत्यक्ष कृती दिन आपण पाहतो की साधारणतः हंगामी सरकारची स्थापना यामध्ये माउंट बॅटन सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंट बॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसमोर विचार विनिमय म्हणजे चर्चा केली आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान असे दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना ही तयार करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय सभेचा फाळणी सुरू होतो म्हणजे दोन राष्ट्रांची निर्मिती व्हावी आणि यासाठी राष्ट्रीय सभा जी आहे तर हिचा विरोध होता की दोन्ही राष्ट्रांची जी आहे ती विभागणी न करावी, फाळणी न व्हावी. देशाचं ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ एक प्रकारचा जो आहे तो आधार होता. परंतु मुस्लिम लीग ने जे आहे ते पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास धरलेला आहे. ही जी संघटना आहे बॅरिस्टर जिनांची, त्यामुळे फाळणीशिवाय दुसरा पर्याय हा उरलेला होता आणि राष्ट्रीय सभेने अत्यंत नाईलाजाने फाळणीच्या निर्णयाला जो आहे तो मान्यता देण्यात जी आहे ती आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग एक प्रकारची भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 ब्रिटनच्या संसदेत कायदा संमत झाला. भारत आणि पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र राष्ट्र संस्थांना जो आहे तो स्वातंत्र्याचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे. फाळणीचे वास्तव नवा नकाशा आणि नवीन आपण पाहतो साधारण कशा पद्धतीने जो आहे तुमच्या पुस्तकामध्ये पण हा जो आहे तो नकाशा तुम्हाला पाहायला मिळेल. हा पाकिस्तान आहे, पश्चिम पाकिस्तान, रावळपिंडी आणि यानंतर इथे पाक व्याप्त काश्मीर वगैरे आपला जो आहे तो बराच भाग जो पाकिस्तानमध्ये साधारणतः तो जो आहे तो गेलेला आहे. म्हणजे हा सुरुवातीचा नकाशा साधारणतः पाहतो आपण कशा स्वरूपाचा आहे. आता जे सध्या स्थितीला जो करंट नकाशा तुम्ही जर पाहिला, तुम्हाला जर काय नकाशा वाचन मध्ये जर तुम्हाला साधारणतः प्रश्न विचारले तर साधारणतः लक्षात ठेवायचे पश्चिम पाकिस्तान इथे रावळपिंडी आहे आपल्या भारतालगतच साधारणतः, आणि कराची कुठे आहे पहा, कराची. दिल्ली इथे सेंटरला आहे. इकडे अफगाणिस्तान आहे, चायना, चीन, नेपाळ, भूतान हे तर राष्ट्र आहेत. पण हे शक्यतो यानुसार तुम्हाला हे 2-3 प्रश्न जे आहेत ते साधारणतः परीक्षेला विचारले जाऊ शकतात. पुढचा घेऊया याच्याशी रिलेटेड. हे जे सांगितलेले की थोडं व्हिडिओ स्वरूपात नकाशापर्यंत साधारणतः आपण आलेलो आहोत की एक प्रकारचे दोन्ही राष्ट्रांना मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि एक प्रकारचे स्वतंत्र संस्थानांना जे आहे ते अधिकार प्राप्त झालेले आहेत. संस्थानांना जे आहे ते अधिकार आपण पाहतो हैदराबाद संस्थान वगैरे. मग नंतर जे आहे तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे आहे ते पुढे काढलेले आपल्याला पाहायला मिळतात.
हिंदुस्थानात राजकीय पेचप्रसंग वाढत असताना त्यावेळचे इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांनी वेव्हेल योजना भारतीयांना देऊन एक पाऊल पुढे इथे टाकलं. तुम्हाला 14 व्हिडिओद्वारे जून साधारणतः तुम्हाला 1945 थोडं रोजी डिटेल्स मध्ये भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना तयार केली. ती वेव्हेल योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेत पुढील काही तरतुदी होत्या. केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू मुस्लिम या धर्मीयांची सदस्य संख्या समान राहील. अशा काही प्रमुख तरतुदी वेव्हेल योजनेत होत्या. या योजनेवर विचार करण्यासाठी व त्या संदर्भातील काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेव्हेल साहेबांनी 25 जून 1945 रोजी सिमला येथे परिषद बोलावण्याचे ठरविले. त्यासाठी भारतातील प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावले होते. राष्ट्रीय सभेने आपले प्रतिनिधी म्हणून मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना पाठविले होते. तर मुस्लिम लीगचे प्रतिनिधी म्हणून बॅरिस्टर जिना बैठकीस हजर बॅरिस्टर होते. जिना बॅरिस्टर जिनांनी अडवणुकीची भूमिका घेतली. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगलाच असावा असा बॅरिस्टर जिनांनी आग्रह धरला. राष्ट्रीय सभेने त्याला विरोध केला. राष्ट्रीय सभा ही राष्ट्रीय संघटना होती. तिला हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, शीख इत्यादी धर्मांचे प्रतिनिधी पाठवण्याचा नैतिक हक्क होता. पण बॅरिस्टर जिना यांच्या भूमिकेमुळे 14 जुलै 1945 रोजी परिषद अपयशी होऊन ती बरखास्त झाल्याचे वेव्हेल यांनी जाहीर केले. अशा प्रकारे वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही. त्रिमंत्री योजना सिमला परिषद अयशस्वी झाली होती. दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते. अशा वेळी भारताला स्वातंत्र्य देण्यास ब्रिटिश राज्यकर्ते अनुकूल बनले होते. इंग्लंडचे प्रधानमंत्री ॲटली यांनी 15 मार्च 1946 रोजी इंग्लंड पार्लमेंटमध्ये घोषित केले की हिंदुस्थानला शक्य तितक्या लवकर पूर्ण स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. कारण 1946चा हिंदुस्थान म्हणजे 1920चा किंवा 1930चा एवढेच काय 1942चाही हिंदुस्थान राहिलेला नाही. तसेच आम्ही भारतीय जनतेचा भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार मान्य करीत आहोत. तसेच अल्पसंख्याकांच्या रक्षणाकडे आम्ही जरूर लक्ष देऊ. परंतु अल्पसंख्याकांचे प्रश्न भारतीय स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत व अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांच्या प्रगतीची वाट रोखून धरता येणार नाही. 1946 त्रिमंत्री योजना पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स हे 3 आणि एबी अलेक्झांडर साधारणतः या ब्रिटिश मंत्री होते. एकच मिनिट थोडस पाठीमागे येतो. मंत्र्यांच्या व्हिज्युअल द्वारे शिष्टमंडळाने तुम्ही आणि साधारणतः एबी लिहू शकता. अलेक्झांडर या हे लक्षात ठेवा. त्रिमंत्री योजना साधारणतः पॅथिक लॉरेन्स, स्टफर्ड क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर 1946 मार्च मध्ये जे आहेत. तर हे ब्रिटिश मंत्र्याचे शिष्टमंडळ भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना ही जी आहे ती व्हावी आणि एक प्रकारचे भारतीय नेत्यांवर जे आहे ते समोर जे आहे ते मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या तिघांनी मांडली म्हणून यांना त्रिमंत्री योजना त्या योजनेला जे आहे ते नाव देण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवायचे. यावर बरेच प्रश्न तुम्हाला पुढे जाऊन पण साधारणतः भविष्यात विचारले जातात. महत्वाचं आहे. ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली. त्या योजनेला त्रिमंत्री योजना असे म्हणतात. त्रिमंत्री शिष्टमंडळाने प्रथम व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळाच्या सभासदांशी चर्चा करून हिंदी समस्या काय व कोणत्या आहेत ते समजून घेतले. पुढचे काम म्हणजे हिंदुस्थानातील राजकीय संघटना व नेते यांच्याशी चर्चा करून सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढणे हे होते. त्यासाठी त्रिमंत्री शिष्टमंडळ कामास लागले. त्यांनी 472 नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. परंतु बॅरिस्टर जिनांनी आपला आग्रह सोडला नाही. जिनांच्या मते हिंदुस्थान हे एक राष्ट्र कधी नव्हते. मुस्लिम संस्कृती ही भारतीय संस्कृतीहून भिन्न असल्याने मुस्लिम हे एक राष्ट्र आहे. राष्ट्र म्हणून अस्तित्वात येण्याचा त्यांना हक्क आहे. तर जिनांच्या या मताच्या अगदी विरोधी मत राष्ट्रीय सभेचे होते. त्यांचा देशाच्या फाळणीला पूर्ण विरोध होता.
त्यामुळे काँग्रेस व लीग या दोघांना पसंत असलेला तोडगा निघणे शक्य न झाल्याने त्रिमंत्र्यांनी शेवटी 16 मे 1946 रोजी आपली योजना जाहीर केली. या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रसभेला मान्य नव्हत्या. तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत नाही, म्हणून मुस्लिम लीगही असंतुष्ट होती. यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णतः मान्य झाली नाही. तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा तुम्ही केव्हा वाघा बॉर्डरला वगैरे गेलात तर साधारणतः म्हणजे पाकिस्तानची जी राष्ट्राची जी निर्मिती झाली तर त्यावेळेस जे आहेत तर बॅरिस्टरजींना ही मुस्लिम लीग जी संघटना होती तर त्यांचा पुढाकार मोठा होता. एक प्रकारचं आपलं मुस्लिमांचं राष्ट्र जे आहे ते असावं. पण राष्ट्रीय सभा मात्र जे आहे ते याला विरोध करत होती की एक संघ अशा प्रकारचा मोठा प्रदेश राहावा. सगळे जे आहेत एक प्रकारचे यामध्ये जे आहे विविध पद्धतीने सर्वांना समान न्याय समान अधिकार यामध्ये देऊन जे आहे ते याची फाळणीला जो आहे तो एक प्रकारचा राष्ट्रीय सभेचा यामध्ये विरोध होता. पण कुठल्याही स्वरूपाचे जे आहे ते हे मुस्लिम लीगला न पटल्यामुळे त्यांचे जे म्हणणं म्हणजे बॅरिस्टर जीनांचं जे आहे ते म्हणणं होतं की आपल्या एक प्रकारचं स्वतंत्र मुस्लिमांचं राष्ट्र व्हावं आणि पुढे जाऊन जे आहे ते त्यांनी त्रिमंत्री योजना सुद्धा एक प्रकारची अयशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपण पाहतो की साधारणतः त्रिमंत्री योजना सुद्धा सबसेल फेल ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग कशा पद्धतीने जी आहे ती स्वतंत्र राष्ट्राची जी आहे ती स्थापना जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे आता प्रत्यक्ष कृती दिन म्हणून काय आहे की कृती दिन कसा साजरा कृती दिन काय आहे ही संकल्पना आपण पाहूया परत एकदा थोडक्यात. प्रत्यक्ष कृती दिन पाकिस्तान निर्मितीची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून नकाशा मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती पिक्चर्स करण्याचे द्वारे ठरवले. साधारणतः तुम्हाला त्या बॅरिस्टर संकल्पना जिनांनी लक्षात आता येतील. मुसलमानांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी प्रत्यक्ष कृती करावी असा आदेश दिला. त्यानुसार 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले. बंगाल व सिंध या ठिकाणच्या मुसलमान मंत्रिमंडळांनी तर या दिवशी सार्वत्रिक सुट्टीच जाहीर केली. या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. देशामध्ये विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली झाल्या. बंगाल प्रांतात नोआखाली येथे भीषण कत्तली झाल्या. हा हिंसाचार थांबवण्यासाठी गांधीजी आपल्या प्राणाची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता बंगाल प्रांतात गेले. तेथे त्यांनी शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हंगामी सरकारची स्थापना. देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू होता. अशा वेळी व्हॉइसरॉय वेव्हल यांनी हंगामी सरकारची स्थापना केली. पंडित जवाहरलाल नेहरू हे या सरकारचे प्रमुख. हंगामी सरकारची स्थापना कुणी केली किंवा काय आहे तर व्हॉइसरॉय वेव्हल यांनी जे आहे ते एक प्रकारची हंगामी सरकारची स्थापना केली आणि त्याचे प्रमुख पंडित जवाहरलाल नेहरू यांना जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळते. हे पण एक लक्षात ठेवायचं हंगामी हंगामी सरकारची स्थापना. सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय सुरुवातीच्या काळात मुस्लिम लीगने घेतला होता. लीगने हंगामी सरकारात यावे म्हणून व्हॉइसरॉय प्रयत्न करत होते. काही काळानंतर मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये सामील झाली. राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्या मंत्रिमंडळात सहकार्य राहू शकले नाही. मुस्लिम लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही. माउंट बॅटन योजना. 20 फेब्रुवारी 1947 रोजी इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी इंग्लंड पार्लमेंटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंग्लंड हिंदुस्थानावरील आपली सत्ता जून 1948 पूर्वी सोडेल. भारतात सत्तांतर होणार होते. भारतातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंट बॅटन यांची भारताचे व्हॉइसरॉय म्हणून मार्च 1947 मध्ये नियुक्ती केली. ही पण घटना खूप महत्वाची आहे. लॉर्ड माउंट बॅटन भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचार विनिमय केला. त्यांना कळून चुकले की फाळणीशिवाय आता अन्य पर्याय उरलेलाच नाही. महात्माजींनी फाळणीला विरोध केला. तरीही लॉर्ड माउंट बॅटन यांनी 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना तयार केली. राष्ट्रीय सभेचा फाळणीस विरोध होता.
देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता. परंतु मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास धरला होता. जातीय दंगलीने देशातील परिस्थिती भयानक होऊ लागली होती. राष्ट्रीय सभेचे नेते नेहरू व पटेल यांनाही फाळणीशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. त्यामुळे राष्ट्रीय कशा पद्धतीने पाहतो आपण साधारणतः की माउंटबॅटन योजना असेल, राष्ट्रीय सभेने कशा पद्धतीने जे आहे ते सामोपचाराची ही केली ती पण किंतु या दोन्ही राष्ट्रांची किंवा दोन्ही संघटनांची जे आहे ते परस्पर यांच्यामध्ये जो चालणारे जो वाद आहे, तंटा आहे, तर ते यामुळे पुढे जाऊन जे आहे ती एक प्रकारचं दोन्ही राष्ट्रांची निर्मिती व्हावी यासाठी जे आहे तर अशा प्रकारची सिच्युएशन, अशा प्रकारची जी आहे ती वेळ तिथे येऊन पडली होती. 14 ऑगस्ट 1947 ची मध्यरात्र. पारतंत्र्य संपले, युनियन जॅक खाली आणि तिरंगावर अशा पद्धतीने जे आहे ते 15 ऑगस्ट 1947 150 वर्षांच्या गुलामगिरीतून एक प्रकारची या हिंदुस्थानाची, भारताची जी आहे ती मुक्ती, एक प्रकारे इंग्रजांच्या तावडीतून जी आहे ती मुक्ती झालेली आहे. स्वतंत्र भारताचा तिरंगा जे आहे ते एक प्रकारे डौलाने लाल किल्ल्यावर जे पंडित जवाहरलाल नेहरू आहे, भारताचे पहिले पंतप्रधान, यांनी जो आहे तो चढवलेला आहे. त्यानंतर आनंद आणि वेदना. मग फाळणीच्या हिंसाचाराचे दुःख आनंद निर्भय होता येणं आणि गांधीजींचा बंगालमध्ये शांततेसाठीचा लढा. मग अशा प्रकारे जे आहे ते देशामध्ये आपण पाहतो की साधारणतः मोठ्या प्रमाणाच्या दंगली वगैरे ज्या आहेत त्या होत्या. पण महात्मा गांधींचे ह्या गोष्टी होत्या की साधारणतः आपण काय करावं, शांततेच्या मार्गाने जे आहे ते अहिंसावादी एक प्रकारचं वातावरण राहावं यासाठी त्यांचा पुढाकार होता की दोन्ही राष्ट्रांची फाळणी न व्हावी, एक प्रकारचं एक संघ राष्ट्र निर्माण, एक संघ राहावं यासाठी त्यांचा प्रयत्न होता. मात्र या संघटनांच्या मुस्लिम लीगच्या आडमुठेप्रमाणे म्हणजे कुठल्याही प्रकारचं सहकार्य न केल्यामुळे या दोन्ही राष्ट्र जे आहे ते वेगळं झालं आणि पाकिस्तान राष्ट्र आणि हिंदुस्थान म्हणजे भारत राष्ट्र जे आहे ते याची फाळणी झाली आणि पुढे दोन राष्ट्रांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 30 जानेवारी 1948 रोजी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्राणांचे बलिदान, महात्मा गांधीजींची निर्गुण हत्या जी आहे ती साधारणतः झालेली आपल्याला पाहायला मिळते. जी महात्मा गांधींची जी हत्या आहे तर काय कशा पद्धतीने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी गांधीजींची निर्गुण हत्या केली. हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजींनी एक प्रकारचे जे आहे तर ते खूप झगडलेले आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांचं जे आहे ते बलिदान दिलेले आपल्याला पाहायला मिळतं की दोन्ही राष्ट्र व्हावे नाही, एक संघ राहावे, हिंसाचार न व्हावा आणि हिंदू मुस्लिम ऐक्य राहावं हे टिकवण्यासाठी जे आहे तर त्यांनी बंगालमध्ये जे आहे ते जाऊन शांततामय मार्गाने जे आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी ते जे आहे ते तिथे जे आहे ते सहभागी झाले होते. मात्र नथुराम गोडसे यांनी जे आहे तर त्यांची निर्गुण हत्या केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा महात्मा गांधी यांची निर्गुण हत्या. आता या पूर्ण तुम्हाला साधारणतः पाहतो की साधारणतः या पाठामधले जे घटनाक्रम आहे तुमच्याकडे वही असेल तर साधारणतः लिहून ठेवायचे. 1945 वेव्हेल योजना, 1946 त्रिमंत्री योजना, 1946 कृती दिन, 1947 माउंट बॅटन योजना आणि पुढे 1947 स्वातंत्र्य जो आहे तो मिळालेला आपल्याला पाहायला मिळतं. समजलंय? येस सर. आणि मग पुढे संघर्षातून उभा राहिलेला आपला स्वतंत्र भारत, अशी जी स्वातंत्र्य प्राप्ती जी आहे ते कशा पद्धतीने अशा विविध घटना ज्या आहेत त्या घडल्यानंतर स्वातंत्र्य प्राप्ती जी आहे ती साधारणतः भारत देशाला जी आहे ती मिळाली आहे. म्हणजे 1945 ते 1948 अशा प्रकारचा हा घटनाक्रम आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये पण साधारणतः तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात अजूनही माहिती साधारणतः थोडी चांगल्या पद्धतीने जे आहे ते अजूनही मिळेल. 4 नंबरचे 1 2 3 आपण 3 टॉपिक पाहिलेले आहे साधारणतः. सर, हा, अहर्निश झटले म्हणजे रात्रंदिवस झटले का सर? हो.
म्हणजे अहोरात्र जे आहे ते त्यांनी प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, की इथे कुठेतरी जे आहे ते एक प्रकारचं विभाजन न व्हावं यासाठी त्यांचे प्रयत्न होते. पण मोठा हिंसाचार, मोठ्या दंगली जे आहे त्या मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्याचा परिणाम जो आहे तो स्वतः महात्मा गांधी बंगालमध्ये गेलेले होते. आणि मग आपण पाहतो की नथुराम गोडसे यांनी जे आहे ते महात्मा गांधीजींची जी आहे ते निर्घृण हत्या जी आहे ती केलेली आहे. हत्या केली. ते म्हणजे भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यानंतर. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. माउंटबॅटन यांच्या योजनेच्या आधारे हिंदुस्थानच्या हे स्वातंत्र्याचे विधेयक इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये ॲटली सरकारने मांडले. अवघ्या 14 दिवसात तो दोन्ही सभागृहांनी मंजूर करून 18 जुलै 1947 रोजी त्याचे कायद्यात रूपांतर झाले. त्यातील काही प्रमुख कलमे पुढील प्रमाणे होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील. 15 ऑगस्ट 1947 नंतर हिंदुस्थानातील कोणत्याही प्रदेशावर इंग्लंड सरकारचा कोणताही अधिकार राहणार नाही. संस्थानांवरील ब्रिटिशांची मालकी संपुष्टात येईल. तसेच ब्रिटिश सरकारचे संस्थानांशी झालेले सर्व करार रद्द करण्यात येतील. संस्थानांनी भारत अगर पाकिस्तान यांच्यात सामील व्हावे अगर स्वतंत्र राहावे अशा प्रकारच्या तरतुदी भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यात करण्यात आल्या. स्वातंत्र्य प्राप्ती. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री दिल्ली येथे संसद भवनाच्या सभागृहात संविधान सभेची बैठक सुरू होती. मध्यरात्री घड्याळात 12चे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकावला. 150 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला. असंख्य हुतात्म्यांनी, क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यवीरांनी उरी बाळगलेले कित्येक वर्षांचे स्वातंत्र्याचे स्वप्न पुरे झाले. मुलांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण त्याचा पुरेपूर आनंद देशवासियांना घेता आला नाही. देशाच्या फाळणीच्या वेळी झालेल्या भयानक हिंसाचारामुळे भारतीय जनता दुःखी होती. स्वातंत्र्यासाठी दिवस रात्र झटणारे महात्मा गांधी स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी न होता बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जीवाचे रान करत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने गांधीजींना गोळ्या घालून त्यांची निर्घृण हत्या केली. हिंदू मुस्लिम यांच्यातील ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजी अहोरात्र झटले. शेवटी त्याचसाठी त्यांनी आपले प्राण गमावले. तर अशा प्रकारची ही स्वातंत्र्य प्राप्ती हा जो लढा आहे, हा जो पाठ आहे, तो कशा पद्धतीने जे आहे ते भारताला स्वातंत्र्य मिळाले, कोणकोणत्या योजना साधारणतः यामध्ये होऊन गेलेल्या आहेत. काही कोणाला प्रश्न आहेत? समजलाय पूर्ण पाठ जो आहे? हा, आता तुम्ही जो शाळेमध्ये साधारणतः तुमचा झालेला होता आणि त्यानंतर इथे तुम्हाला जे आहे ते विविध पद्धती, कारण त्यामधले अजून बारकावे साधारणतः तुम्हाला अजून एक्स्ट्रा माहिती जी आहे ते तुम्हाला साधारणतः या व्हिडिओच्या माध्यमातून या चित्रफितींच्या माध्यमातून जे आहे ते मिळालेले असेल आणि त्या जो आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने जो आहे तो तुम्हाला हा पाठ जो आहे तो चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. नक्की खरं आहे, ज्यांचा पाठ हा शाळेमध्ये झालता आणि तुम्हाला साधारणतः इथे तो व्यवस्थित साधारणतः समजलाय आहे का, की काही गोष्टी ज्या आहेत ते काही पॉइंट तुमचे साधारणतः राहिलेले होते किंवा तुमच्या लक्षात राहिलेले नसतील विविध पद्धतीने. तर या चित्रफितींद्वारे साधारणतः या चित्रांद्वारे साधारणतः हा पाठ जो आहे तो व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजला असेल. समजला आहे? आता राहिलेले कोणाची प्रश्न असतील तर प्रश्न उत्तर आपण घेऊया साधारणतः.
बोला पटपट. समजलाय का व्यवस्थित पाठ? येस सर, समजलं. यस सर. हा. काय बरं वेगळं पण काय काय मग तिथे तुम्ही शाळेमध्ये शिकलेले त्यामधले काही घटक तुमचे राहिलेले होते त्या क्लिअर झाल्यात सर्वांच्या झाल्यात. काय काय क्लिअर झाले सांगा बरं जरा प्रत्येकाने एक एक, की हा काय नवीन तुम्हाला यामध्ये आजच्या क्लासमध्ये काय शिकायला मिळालं, जरा नवीन माहिती तुम्हाला मिळालेली आहेत. सांगा बरं एक एक जण. कोण सांगतंय? सर, जी तुम्ही व्हिडिओ मध्ये इन्फॉर्मेशन दाखवली ना वेगळी, ती. बर, काय काय कोणकोणते टॉपिक साधारणतः कोणकोणते महत्वाचे मुद्दे समजले ते जास्त अजून? हंगामी सरकारची स्थापना. सरकार त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजना. वेवेल योजना. वेव्हेल योजना. हंगामी सरकारची स्थापना. ओके, हंगामी सरकारची स्थापना. अजून बाकी दुसरे जण सांगा बरं जरा. कोण सांगते अजून दुसरं की काय? काय वेगळे पण काय होतो या पाठामध्ये तुम्ही शाळेमध्ये शिकलेले आणि आताचे जे आहेत यामध्ये काय फरक जो आहे तो किंवा काय डिफरंट आणि तुमच्या ज्या साधारणतः जे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजूनही समजलेले आहेत आणि काही प्रश्न असतील तर त्यावर पण विचारायचं आहे. आदम, अजून कोण कोण आहे? अनुष्का, अपूर्वा, सांगा पटकन. काय सर? वेगळे पण काय होतं तुम्हाला जे आहेत त्या गोष्टी तुम्ही विसरलेला होतात आणि त्या आजच्या क्लासमधून जो आहे ते तुम्हाला ते घटक चांगल्या पद्धतीने जे आहे ते समजलेले आहेत. सर, मला ते हंगामी सरकारची स्थापना आहे ना, ते व्यवस्थित समजलं आज. हंगामी सरकारची स्थापना व्यवस्थित. बर, की आपण पाहतो की साधारणतः जे त्रिमंत्री योजना आहेत, वेवेल योजना असेल, माउंट बॅटन योजना असेल, त्यानंतर भारत स्वतंत्र कशा पद्धतीने झालेला आहे, कृती दिन कशा पद्धतीचा जो आहे तो कृती एक कार्यक्रम होता. तर या पद्धतीने जे आहे असे विविध मुद्दे जे आहेत हा जो घटनाक्रम आहे तो खूप महत्वाचा आहे या पाठामध्ये. तुम्ही जर प्रश्न उत्तरांचं जर बघितलं साधारणतः प्रश्न उत्तरांमध्ये सकारण स्पष्ट करा आहे, राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली, हंगामी सरकारचा कारभार कशा पद्धतीने सुरुवातीला चालू शकला, सविस्तर प्रश्नांची उत्तरं. तर हे सर्व जो आहे तो आजचा तुमचा जो अभ्यास आहे की या पाठाची प्रश्न उत्तरं तुम्हाला सोडवायची आहेत. तर काय बरं अजून महत्वाचे जे घटक आहेत साधारणतः यामध्ये कोणकोणते आपण एक एक जे आहे ते साधारणतः मी इथे हाईड करतो हे आणि तुम्ही प्रत्येकाने बघूया किती समजले की त्यावरचे प्रश्न मी साधारणतः तुम्हाला विचारतो. मग ज्याला येते त्याने हात वरती करायचा आहे. महत्वाचे छोटे छोटे मुद्दे सांगितले तरी चालेल. मुस्लिम लीग, मुस्लिम लीग विषयीची माहिती थोडक्यात टिपा लिहा असा जर प्रश्न साधारणतः तुम्हाला आला, मुस्लिम लीग, तर काय बरं काय लिहिणार आहात? कोणाला येते मुस्लिम लीग विषयीची स्थापना, त्याचे अध्यक्ष किंवा संघटना कोणती होती, कशा पद्धतीची होती याविषयीची थोडक्यात माहिती. कोण सांगते? अपूर्वा, अनुष्का, हा श्रुती सांग.
मुस्लिम लीग म्हणजे की मुस्लिम राष्ट्राची मागणी केली ती लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले होते. त्या म्हणजे 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती म्हणून पाळण्यात आला. मुस्लिम लीगची स्वतंत्र झाली. संघटना स्वतंत्र एक प्रकारची संघटना असावी आणि तिचे जे आहेत तर कोण बॅरिस्टर जिना हे मुस्लिम लीगचे जे आहेत ते अध्यक्ष होते, प्रमुख होते. बरोबर. पुढे वेव्हेल योजना काय आहे, केव्हा हे झाली, वेव्हेल योजनेत कोण कोण सामील होते किंवा काय कशासाठी, काय वेव्हेल योजना म्हणजे काय? दीपाली, प्रीती, समृद्धी, श्रुतीने सांगितले. ऋतुपर्णा, कोण सांगतंय वेव्हेल योजनेविषयीची माहिती? कोण सांगते? स्वरा सांग बरं, वेव्हेल योजना काय आहे, वेव्हेल योजनेविषयीची माहिती थोडक्यात. हा, अनुष्का सांगते. बर, अनुष्का सांग. येस सर. वेव्हेल योजना ही 1945 मध्ये भारताच्या व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी मांडलेली एक राजकीय योजना होती. जून 1945. बरोबर. की त्यामधले महत्वाचे मुद्दे काय मग? समान प्रतिनिधित्व, जे मुस्लिमांना पण असलं पाहिजे आणि हिंदूंना पण असलं पाहिजे. आणि हा असं त्यामध्ये मग बॅरिस्टर जिनांचा काय हट्टास होता आणि का ही योजना यशस्वी झालेली आहे, तर याचा पण उल्लेख साधारणतः त्यामध्ये यायला हवा. कुणी अजून? अनुष्का सांग बरं. हा, अनुष्का सांगते या योजनेबद्दल. अनुष्का, हा, अनम्यूट करून सांगू शकतेस. हॅलो अनुष्का, आवाज येतोय सर माझा? क्वेश्चन रिपीट करता? हा, वेव्हेल योजनेविषयीची माहिती. येतंय किंवा दीपालीने पण हे केलेलं आहे हातवरती. दीपाली, तुला प्रश्न समजलाय तर तू सांगू शकतेस. अनुष्काला जून सर आता एकोणीसशे येतो तुमचा पंचेचाळीस आवाज. मध्ये भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी ही योजना तयार केली. कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा, असा बॅरिस्टर जिनांनी आग्रह धरला. राष्ट्रीय सभेने त्यास विरोध केला, त्यामुळे वेव्हेल योजना अयशस्वी झाली. अगदी बरोबर. आणि त्यामध्ये व्हॉइसरॉय लॉर्ड वेव्हेल याने जी योजना केली होती की विविध यामध्ये तरतूद केल्या, केंद्रीय, प्रांतिक, विधिमंडळामध्ये मुस्लिम आणि दलित, अल्पसंख्याक यांना योग्य प्रतिनिधित्व समान जे आहे साधारणतः द्यावं, आणि व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील, अशा काही प्रमुख तरतुदी यामध्ये होत्या. पण या योजनेवर विचार करण्यासाठी शिमला या ठिकाणी जी परिषद बोलवण्यात आली किंवा बैठक बोलवण्यात आली, यामध्ये व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे जी आहे ते एक प्रकारे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा, असा आग्रह, अट्टहास हा बॅरिस्टर जिनांना होता की यामध्ये मुस्लिम जो एक प्रकारे जो अधिकार आहे की ज्यामध्ये नावं सुचवण्यासाठी मुस्लिम प्रतिनिधींचं नाव हा त्यांनाच असावा. आणि हा आग्रह असल्यामुळे ही जी योजना आहे, हा अट्टहासामुळे ही योजना काय झालेली आहे, अयशस्वी झाली. पुढची योजना आहे त्रिमंत्री योजना. एवढं घेऊया आणि मग थांबूया. त्रिमंत्री योजनेविषयीची माहिती बघूया, कोण सांगते? प्रीती, अपूर्वा, आता दीपालीने सांगितले, बाकीच्यांनी सांगितले. बघूया कोण सांगते. प्रीती सांग बरं, त्रिमंत्री योजना केव्हा आणि त्यामध्ये काय काय घडलेलं आहे त्याची थोडक्यात. हा, प्रीती सांग, नाही तर ऋतुपर्ण आहेच.
हा, दोघींपैकी कोण सांगतंय? 1946च्या मार्चमध्ये लॉरेन्स क्रिस यांनी व्ही अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारतासंदर्भात इंग्रजांची योजना भारतीय नेत्यांमंडळी त्रिमंत्री योजना असे म्हणतात. त्या योजनेला असे म्हणतात. आणि कोणत्या वर्षी? सर 1946. कोणत्या? 1946. अगदी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने या पाठाचा स्वाध्याय जो आहे तो सर्वांनी साधारणतः सोडवायचा आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर छान पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी उत्तरं सांगितले. पुढच्या तासाला आपण पुढचा पाठ हे करणार आहोत. तो पाठ घ्या. आपल्या इतिहासाचा जेव्हा तास असेल तेव्हा जो आहे तो पुढचा पाठ व्यवस्थित वाचन करायचे, की जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं पण व्यवस्थित सांगता यावीत. समजलंय? थांबूया आपण इथेच. का आहे कोणाला काही प्रश्न आहेत? नो सर. सर प्रश्न बर. विचारला होता पण ब्रेक होत होता त्याच्यामुळे उत्तर देता आलं नाही.